स्वागत आहे तुमचं माझं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आज हा व्हिडिओ आहे आमचे बाप्पा आज चालले घर सोडून आमचं। तर आज विसर्जनाचा दिवस आहे, त्याच्यामुळं मी आता दुपार झालेली आहे आणि व्हिडिओ दुपारी चालू केला, कारण की सकाळी पण भरपूर कामं होते। तर म्हटलं चला आता विसर्जन करायचं आहे गणपती बाप्पाचं। तर स्वयंपाक करते, तर मी आता ना डाळबट्ट्या करते, डाळबट्ट्या आणि मोदक। तर मी ना आज थोडंसं मैदा रवा त्याचे मोदक करून राहिले, आणि जे आपलं खिरापत खोबरं बारीक करून त्याच्यामध्ये भरायचं, छान मोदक लागते गव्हाच्या पिठापेक्षा हे मोदक। तर मी मस्त आज ना जास्त मोदक केले, दरवेळेस 21च करते पण आज 31 मोदक केले। आणि इथं माझं वरण पण कडलेलं आहे, गोड आंबट जे आपलं असतं ते वरण पण इथं कडलेलं आहे, आणि त्याच्या संग डाळबट्ट्या करते। तर बट्ट्याचं सर्व पीठ मळून घेतलं होतं, त्याच्यानंतर ज्या गणपतीला पाहिजे 21 भाज्या त्याचा पण नैवेद्य पाहिजे, डाळबट्टी शिरा 21 भाज्या पोळी भात हे सर्व आता नैवेद्य भरायचा सर्व स्वयंपाक झाल्यावर। आणि नंतर त्याच्यानंतर लगेच बाप्पाचं विसर्जन आम्हाला करायचं आहे। तर बघा बट्ट्या मस्त वाफून घेतल्या मी इडलीच्या भांड्यामध्ये, आणि त्या बाहेर काढून घेते, थंड केल्यानंतर कापून घ्यायच्या आणि मस्तपैकी तळायच्या। तर बरेच दिवस झाले होते तर बट्ट्या नव्हत्या केल्या, तर म्हटलं चला आता डाळबट्ट्याच करू, मला पण खाऊशी वाटलं होतं आणि गणपती बाप्पाला पण काहीतरी नवीन वेगळं नैवेद्य, म्हणून मग मी त्या डाळबट्ट्या केल्या आणि मस्त अशा फुगलेल्या आहे। सोडे खाल टाकलं त्याच्यामध्ये ना, छान फुगले। आणि रवा म्हटलं का रव्याने बट्ट्या फुगत्यास। तर आता मस्त त्या कापून वगैरे घेते आणि त्याच्यानंतर मग डाळबट्ट्या तळायच्या। तर मी ना आता ही छोटीशी उलटणी ना त्यांनीच कट करत होते, कारण म्हटलं चला आता चाकू घ्यायचा आणि बसायचं, त्यापेक्षा आहे हातामध्ये उलटणी, तर त्यांनीच मग कट करून घेतले छोटे छोटे पीस चौकोनी याच्यामध्ये। आणि मग त्याच्यानंतर मग त्या बट्ट्या तळायच्या। तर इथं ज्या आपण गणपतीला भाज्या आणल्या त्या मिक्स भाज्या पाहिजे राहत्या, ज्या दिवशी गणपती बाप्पा बसतात त्या दिवशी पण पाहिजे राहत्या, आणि ज्या दिवशी विसर्जन असतं त्या दिवशी पण ह्या भाज्या पाहिजे राहत्या। तर मी मोदक वगैरे नैवेद्य देवापाशी ठेवला आणि अवधूतला आरती करायला लावली, कारण म्हटलं चला आज बाप्पांची आरती कर, आणि लगेच मग आरती वगैरे झाल्यानंतर मग आम्हाला गणपती बाप्पांना विसर्जन करायचं आहे। तर बघा अवधूत आता आरती करून राहिला, तर आम्ही सर्वजण मस्त उभे राहिलो तिथे, आणि घड्याळामध्ये बघा 6:45 वाजले, कारण आम्ही ना सकाळी पण मळ्यामध्ये वावरात थोडं काम होतं, त्याच्यामुळे आम्हाला गणपती विसर्जन करायला वेळच होऊन गेला, अंधार पडलं होतं। पण काही हरकत नाही, संध्याकाळी लोक पहाटपर्यंत गणपती विसर्जन करतात। आम्हाला काही आमच्या विहिरीत जवळच विसर्जन करायचं होतं, कारण अंधाराचं कुठं जायचं नदीवर, त्यापेक्षा म्हटलं चला दरवर्षी आम्ही विहिरीतच आमचे विसर्जन करतो, आणि मग तेच पाणी आपल्याला पिकांना तेच पाणी आपलं येत राहतं, त्याच्यामुळे त्यांचा त्याच्यामध्ये आशीर्वाद पण राहतो। तर आरती वगैरे झाली आणि मी राहिलेल्या बट्ट्या ज्या होत्या कापलेल्या सर्व इथं तळून घेऊ राहिले, आणि बट्ट्या वगैरे तळल्यानंतर मग आम्हाला जायचं आहे तिकडे गणपती बाप्पांसोबत विसर्जन करायला। तर बट्ट्या बघ किती क्रिस्पी झाल्या आहे मस्तपैकी, आणि गरम गरम अशा खाऊ वाटते, असं वाटतं का खूप छान वाटतं बट्ट्या खायला। तर आमच्या बट्ट्या जर केल्या तर पुरतच नाही, संपत, म्हणजे सकाळी थोड्या 2-3च उरत्या, आणि शिळ्या उरल्या तरी पोरांना आवडत्या, पोरं खाऊन। मेरे शंकर पार्वती के घर आता हलवायचा थोडासा, थांब हलवला का। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, 1 2 3 4 थांब रे, गणपतीचा जय जयकार। प्लेट घ्यायचा होता रे तुला, तसं नाही घेता येणार। आरती करायला लागून पडायला लागत, अगरबत्त्या लावायच्या। पैसे राहू दे। मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। चपला नको घालू बरं का, पेंट वरती करून घे, चपला नाही घालच्या देवाला, लवकर विजत नाही। चला जाय पुढे, चाल हळू, मी येते आल्ला चाल, गणपतीला धक्का नको लावू। थांब आता तो चालत ये, चल घंटी बिंडा नाही गाव एक तुमची घंटी आहे घडी बघ।
बास आहे दातू कर पूजा झाडावर कुरी घे पूजा कर. कुयरी घे काय? हळूहळू वाय कुरी सांडला असं मापात काम कर. उभा राहा जरा चांगली बुद्धी दे म्हणा मला. काय करतो नको देवाना तू करता हा माना ताटली तर आवरा वावळा सुक गणपतीला वावळ ना बाई. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मूर्ती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय रत्न खचित फळा तुझ गौरी कुमरा चंदनाची उठी कुमकुमकेश्वरा हिरे जडित. थोडे वेळ जातो आता बाबा ना. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री सुदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनेना दास रामाचा वाटपाई सदन संकष्टी पारे निर्वाणी रक्ष वंदना. जय देव राजमूर्ती दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पूर्ती. तर आमच्या गणपती बाप्पांची आरती वगैरे झाली आणि आता आम्ही त्यांना विसर्जन करायला अवधूतने उचललं होतं आणि आता त्यांना इथं विहिरीतच आता आम्ही विसर्जन करून राहिलो कारण की दुसरीकडे कुठं खोल पाणी नाही आहे इथं. आणि नंतर आयडिया आली की आपण घरीच त्यांना टापामध्येच विसर्जन करायचं होतं पण नाही केलं ते कारण नंतर मग लक्षात आलं पण जाऊ दे चला काही हरकत नाही. तर आता आम्ही गणपती बाप्पांना विसर्जन करतोय. 10 दिवस आपल्यासोबत राहिले खूप छान वाटलं पण मग आता काही दरवर्षी बाप्पा आपल्या घरी येतात त्याच्यामुळं काही हरकत नाही. त्यांचा विसर्जनाचा दिवस येतो तर आपल्याला सगळ्यांना तर पार करायच लागणार आहे. तर अशा प्रकारे आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालं. तर चला कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा. बाय.